वरं कुण्डलिकाय धातॄणीन्द्रैः समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्यालो निज चरणा शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षीप भूमंडळी शिवरायांचे कयसे बोलणे शिवरायांचे कयसे चालणे शिवरायांची सलगी देणे कयसे असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कयसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सरळ पथ सोडून शिवभक्ता वक्र पथाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढेल संगत तयाची धरू नको द्वारी तुझी आला याचक विणमुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगूंना साह्य करण्या विसरू नको कर्ज कुणाचे कर्ज कुणाचे बुडवू नको रे ठेव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरती आदर्श तयांचा विसरू नको जन्मदाते शिवदैवत आपुले वंदन करण्या लाजू नको बालपणी जे कष्ट सोसले जाणीव तयांची विसरू नको परनारिया माता भगिनी पाप वासना धरू नको शिवरायांचे स्मरावे विचार कधी अबला छळू नको मद्यपान वा जुगार मटका
नसेचा खेळ तू खेळू नको, या जीवनाचे होईल सार्थक शिवकार्या वार करी धर्मा तू सोडू नको. विठ्ठल 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 पायुतीला सिद्धांत शूरधरी मात वचन चित्ती, पायकी वाचोनी नभे कधी सुख, प्रजांमध्ये दुःख न सरी पीडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ वात्सल्याच्या आस, कैवल्याचा ध्यास, जगताचे गुरु आणि तिमिरांधांची तारू असणारे. थोडा शार्पनेस देन बेस थोडा कमी असेल. बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे अशा देवगाव निवासी असणाऱ्या तुकोबारायांच्या गाथेतील पाईक प्रकरणातील हा पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल ध्रुवपदासहित 5 चरणाच्या असलेल्या या अभंगामध्ये तुकोबाराय मराठी जनांना पायकीचा सिद्धांत समजावून सांगतात. पण कुणाला समजावून सांगतात? शूरधरी मात वचन चित्ती. तुकोबाराय म्हणतात की हा पायकीचा सिद्धांत मी कुणाकरिता प्रतिपादित करतोय? जे काया वाचा मनानं शूर आहे. मग हा या काया वाचा मनानं शूर असणाऱ्या माणसांकरिताच का? कारण यांना आयुष्याचं खरं सुख उपभोगायचं असेल. पायकी वाचून नव्हे कधी सुख. बरं पायीक तरी का व्हायचंय? प्रजांमध्ये दुःख नसणे पीडा. मग पायीक झाल्यानंतर काय करावं लागेल? तरी व्हावे पायीक जीवाचे उदार. पायिकानं जीवावर उदार होऊन आपल्या पायकी धर्माचं पालन केलं पाहिजे. वेळे प्रसंगी होतात्म्यही पत्करलं पाहिजे. का? सकळ त्यांचा भार स्वामी वाहे. पण सांगून सुद्धा अनेकांना कळत नाही. म्हणजे 400 वर्षापूर्वी तुकोबारायांनी जे जे सांगायला सुरुवात केली, 400 वर्षानंतर अद्यापपर्यंत ते झिरपून आपल्याकडे आलेलं नाही. म्हणून आपल्या आजूबाजूला वृद्धाश्रम दिसायला लागले. वृद्धाश्रम आपल्या कोणत्याच धर्मामध्ये या आश्रमाला स्थान नाहीये. म्हणून तुकोबाराय 4थ्या चरणामध्ये अशा माणसांचा धिक्कार करतात ज्यांना आपली संस्कृती, आपली परंपरा, मातृदेव भव पितृदेव भव या देवतांचं महत्त्व ज्यांना कळत नाही, त्यांचा तुकोबाराय 4थ्या चरणामध्ये धिक्कार करतात. ते म्हणतात, पायकीचे सुख जया नाही ठावे, भिकत्यांनी जावे वाया विना. आणि ज्यांना आजही वाटतं की मी मराठी माणूस आहे, मी हिंदू माणूस आहे, माझी संस्कृती वेगळी आहे, माझी परंपरा वेगळी आहे, देवळातल्या मंदिरातल्या त्या गाभाऱ्यातल्या भगवंतापेक्षाही ज्यानं मला अस्तित्व दिलं, ज्यानं मला श्वास दिला, ज्यांना माणूस म्हणून जन्माला घातलं, त्या माझ्या जन्मदात्याचं स्थान भगवंताच्या अगोदर आहे. कारण त्या भगवंताला सुद्धा त्यांची सेवा केल्यानं पाहिल्यानंतर त्या द्वारिकेतून इथं यावं लागलं चंद्रभागेच्या किनारी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका क्षणाचा करार, पायिक अपार सुख भोगी. पायिकाला जर अपार सुख उपभोगायचं असेल तर त्या पायिकाला करार करावा लागणार. मग महाराज करार करायचा तरी कुणाशी? आज तर हाफ डे आहे, बॉन्ड पेपर तर आणला नाही. करार करायला पटकन लिहून दिला असतं. लक्षात ठेवा, दान पेटीतल्या नोटा सुद्धा फाटक्या निघायला लागल्या. साईबाबाची तिजोरी उघडल्या गेली, त्याच्यामध्ये बरेच बँटेक्सचे दागिने निघाले. म्हणजे माणूस देवाला फसवायलाही मागं पुढं बघा ना. एकीनं देवाला नवस बोलावा म्हणावं, माझ्या लेकराला 20 लाखाचं टेंडर मिळू दे, तुला पेड्याचा नवस बोलते. पेडा तरी कोणता? 70 रुपये पावशेरवाला. पावशेर पेडा घेऊन ती त्या गाभाऱ्यामध्ये गेली, भगवंताला ठेवलं. कारण भगवंत पटकन ऐकतो, न मागता ऐकतो, मागणाऱ्याला तर अगोदरच देऊन टाकतो. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर पावशेर पेड्याचा नवस आहे. अख्खा बॉक्स ठेवावी की नाही ठेवावा? त्याच्यातला एकच ठेवला. दारापर्यंत आली, मनामध्ये प्रश्न आला, जर देवाला मुंग्या लागल्या तर? म्हणून
ठेवलेला पेढा सुद्धा तिनं त्या चरणावरचा उचलावा आणि ह्या डस्टबिन मध्ये टाकून मोकळं व्हावं, एवढे आपण हुशार झालोय. म्हणून आता ना देवाला साक्षी ठेवा. तुकोबाराय म्हणतात या ब्रह्मांडामध्ये आता माणसानं एकच जागा सोडली जिथं लांडी लबाडी करत नाही, आणि ते म्हणजे तो स्वतःपाशी. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे का क्षणाचा करार, एका क्षणाचा करार करायचा. आणि या ब्रह्मांडामध्ये भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर 12 वर्षाचं तप लागतं. तीर्थस्थळी पोहोचायचं असेल तर काही महिने जावे लागतात. पण स्वतःपर्यंत पोहोचण्याकरिता एक क्षणही लागत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आयुष्याचं अपार सुख उपभोगायचं असेल तर आता पायिकानं स्वतःशीच करार केला पाहिजे. स्वतःच्या मनाला साक्षी ठेवून आपल्यातला चांगुलपणा जिवंत केला पाहिजे आणि खऱ्या सुखाचं भागीदार झालं पाहिजे. विठ्ठल थोडासा परिहार असा. माऊली लाईट आलं की ते बंद करावं. सर्वजण इथे जमा झालेलो आहोत असे कैलासवासी ज्यांनी लहान व्यवसायातून माणुसकीचं भांडवल जमा केलं. आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. कधीतरी एखाद्या अपंगाला विचारा, एखाद्या अंध माणसाला विचारा की बाबा तुझं देवाबद्दल काही तक्रार आहे का. कधीतरी स्वतःला प्रश्न विचारा. रोज पेपर वाचणारे आपण कधी एखाद्या अपंगानं, कधी एखाद्या अंध माणसानं आत्महत्या केलेली बातमी पेपरला आली आहे का. कारण तो समाधानी आहे, कारण त्याला तुकाराम महाराज कळाले. ठेविले अनंती तैसेची राहणी. चित्तातली सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे समाधान. आणि हे समाधान त्या अंध माणसाला माहिती आहे, पण ज्यांना पंचेंद्रिय चांगली दिलेत अशा आपल्या लोकांना माहिती नाही. म्हणून ज्यांना धडधाकटपणे देवानं जन्माला घातलं अशा माणसाकडे बघितल्यानंतर वाटतं की संध्याकाळ झाली की काय. कधीतरी आपलं बालपण आठवून बघा. आपल्या घरामध्ये लहान लेकरं असतील, जग कुठेही जाऊ द्या पण त्याच्या आनंदाला कधीही पूर्णविराम नसतो. म्हणून लहानपण देगा देवा. साखरेचा आनंद घ्यायचा असेल तर मायबापानं आपलं पाऊल कधीही जमिनीवर असावं. जन्माला आलेलं पोरग आहे, काही वर्षाचं झालेलं आहे, भगवंतानं त्याच्या मस्तकावरचं पित्याचं छत्र हिरावून घेतलं. पण डगमगलं नाही, कारण त्याच्या पाठीशी जिजाऊ सारखी आई होती. शिक्षण पूर्ण मिळालं नाही. लहान लहान व्यवसाय करावेत, ते आपले तेलाचे डब्बे ठेवावेत, त्याच्यावर एक फळी ठेवावी, त्याच्यावर मग किराणा माल आणावा. 2 किलो 5 किलो असं आणत त्यांना आपला चरित्रार्थ सुरू करावा. कारण तो घरातला बाप आहे. बापानंतरचा आपल्या परिवाराला सांभाळण्याची जी जबाबदारी होती ती त्या पोराच्या माथ्यावर आलेली होती. त्यानं ते समर्थपणे पेललं. पाठीवर असणाऱ्या 4 बहिणींची लग्न त्यानं बाप माणूस म्हणून केली, लक्षात ठेवा. आणि भगवंतानं त्याला साथ देण्याकरिता कृष्णामाई सारखी अर्धांगणी त्याच्या आयुष्यामध्ये टाकावी. चालत राहिलं की भगवंत भरभरून देतो, लक्षात ठेवा. त्याच्या संसाराच्या वेलीवरती 3 फुलं फुलावीत. आणि असा माणूस म्हणजे कैलासवासी सोन्या बापू आहे, लक्षात ठेवा. मी आल्या आल्या प्रश्न केला. मी म्हणालो की बापूंबद्दल तुम्हाला काय वाटतं. एक म्हणाला बापू म्हणजे देव माणूस होता. मी म्हणालो माळ होती का. माळेचं काय घेऊन बसला, पण ज्याच्या हृदयामध्ये देव होता असा तो देव होता. बाह्य संस्कारानं देव आपलासा करता येत नसतो, अंतकरणानं देव आपलासा करावा लागतो. म्हणून बापूंची आरती कधी चुकली नाही. बापूंनी हरिपाठ कधी चुकू दिला नाही. महानगरपालिकेमध्ये नोकरीला असणारे बापू 2009 मध्ये रिटायर व्हावे. रिटायर झाल्यानंतर तुकोबारायांनी म्हटलं ना, बरे झाले देवा कुणबी झालो. तुकोबारायांची परंपरा जपणारा हा वारकरी होता. जे वैभव तुमच्या गावामध्ये ज्या मंदिराच्या रूपानं उभा राहिलंय ना, लक्षात ठेवा. कधी कधी सूर्याच्या आड ही ढगं येतात. आणि जिथं ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी ही भूमी जागृत केली, नेमकं तिथंच कधी कधी परमार्थ कमी पडायला लागतो का काय, अशी शंका येते.
पण जेव्हा योग्य वेळ येते, लक्षात ठेवा, असू द्या 400 वर्षापूर्वी एवढा अंधकार पसरलेला आहे या हिंद भूमीमध्ये, आणि या अंधकारामध्ये एक ठिणगी उगवण्याचं काम ज्या छत्रपती शिवरायांनी केलं, त्या शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही सणसवाडी आहे. तुम्हाला इतिहास माहिती आहे की नाही मला माहिती नाही. म्हणजे ज्या शिवाजी महाराजाकरिता अवघं जग वेडं झालंय, त्या शिवाजी महाराजाचा श्वास आणि ध्यास ज्या भूमीमध्ये उदयास आला, त्या वारकरी आणि धारकरी संप्रदायाचं आपल्याला कधी विस्मरण नाही झालं पाहिजे. आणि म्हणून कोणतं का निमित्त असावं, मला वाटतं आपल्या पित्याच्या आयुष्यभर कमवलेल्या पुण्याईच्या प्रती आदरांजली श्रद्धांजली वाहण्याकरिता हे वारकरी कीर्तनाचा जो घाट या परिवारानं घातला, नरके परिवारानं, एकदा मायबापानं त्यांच्याकरिता आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण अन्नदान करणं खूप सोपं आहे, ज्ञानदान करणं अवघड आहे. अन्नदान 24 तासच आपल्याजवळ राहतं, नंतर आलं तिथं निघून जातं. पण ज्ञानदान मरेपर्यंत आपल्या हृदयात मंदिरासारखं, गाभाऱ्यातल्या त्या अगरबत्तीसारखं फुलत राहतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून माझ्या पित्याला जो कुठे त्या भगवंताच्या कोणत्या आजूबाजूला असेल, इथून बसून आपल्याला कळत नाहीये, पण त्या भगवंताच्या गुणगान गायल्यानंतर त्या पित्याला सुद्धा समाधान. मरावे परी कीर्ती रूपे उडावे. तुम्ही मी आज कधी ना कधी आपण जाणार आहेत. मरण आहे सकळा भेने अवकाळा अभेय मूल. मराठ्यांनी मरणाला कधी ते घाबरले नाही. मराठा शब्द हा जातीवाचक नाही, हा प्रांतवाचक शब्द आहे. 18 पगड जातीच्या लोकांना इतिहासामध्ये मराठा म्हटलं गेलं. कधीतरी आपल्या महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून पलीकडे जा, मराठी माणूस म्हटल्यानंतर ते देवासारखे आपल्या पाया पडतात. आणि म्हणून त्या भगवंतानं आता आपल्यावर जबाबदारी टाकली का, त्याची संतती म्हणून. बापूनी जावण बापूनी आपल्या पाठीमाग मुलांच्या रूपानं आपला विचार, आपला आचार ठेवावा. त्यांची चिरंजीव श्यामभाऊ असतील, उत्कृष्ट पद्धतीनं शेती करत आहे. त्यांची लहानी चिरंजीव संतोष भाऊ असतील, इंजिनियर असणारा माणूस आहे, ग्रामपंचायतमध्ये माजी सदस्य असणारी ही माणसं आहेत. आपला परिवार सांभाळता सांभाळता धर्मकारण आणि राजकारण करता आलं पाहिजे. राजकारणाचा अर्थ आत्ताच्या राजकारणाचा म्हणत नाही, अडल्या नडल्याना मदत करण्याकरिता. कारण आता तुम्हाला सरकार दरबारी न्याय मागायचा असेल तर कागद महत्त्वाची असतात, आणि अशिक्षित माणसांना ती कळत नाही. जे शिक्षित असतात त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. आणि असं म्हणतात की बापाची लेक लाडकी असते. सौ उषाताई असा भरलेला परिवार, नातवा बितवा असा परिवार ठेवून आज बापू आपल्यामध्ये नाही आहे. पण बापूंना आयुष्यभर समर्थपणे साथ देणाऱ्या श्रीमती कृष्णाबाई सोन्या बापू नरके, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा आपल्या अंतकरणातली मृत्यूची भीती संपली म्हणजे माणूस अमर होऊन जातो. पण ती भीती तरी कधी संपणार आहे, जेव्हा आपण सक्षम संतती समाजाला देऊ. या समाजात मराठी माणूस म्हणून आपण जन्माला आलोय, तर समाजाचं काही ऋण आपल्यावर आहे, आणि या ऋणातून उत्तरदायी होण्याकरिता आपल्याला तशी संतती जन्माला घालता आली पाहिजे. म्हणून मायबापांनो, आपण कितीही मोठे झालो तरी धर्मावरून आणि मायबापावरून कधीही मोठे नसतो. म्हणून या परिवाराकरिता आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि बापूंचे जावाई असणारे माझे स्नेही, म्हणजे खरं म्हणजे त्यांच्यामुळेच हा योग आज आला, आदरणीय आमचे बाळासाहेब महाराज बागडे, कुरुळी ग्रामपंचायतचे माजी सदस्य असणारे आणि वारकरी संप्रदायाचे एक जाणतं व्यक्तिमत्व, त्यांच्यामुळे आज इथे येण्याचा योग मला आला. आणि आपल्या सणसवाडीच्या इथल्या दिंडी सोहळ्याचे प्रमुख असणारे आदरणीय आमचे हरगुडे महाराज असतील, माऊली असतील, साथसंगत करणारे आमचे आदिनाथ महाराज, साथसंगत करणारे आमचे भालेराव महाराज असतील, अनिकेत महाराज असतील, माझ्याबरोबर आलेले आमचे नागेश महाराज पवार असतील. आणि हे खूप मोठं वैभव आहे मायबापांना. या वैभवाला श्रीलंकेपर्यंत, दुबईपर्यंत, फ्रान्सपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आमच्या सुजित भाऊ लोहरनी केलं.
गुरुचा हात पाठीशी असला म्हणजे होतं. आणि सध्या जगविख्यात असणारे तबलावादक तळवळकर गुरुजी यांच्याकडे त्यांचं अध्यापन सुरू आहे. पेटीची सत्संगत करणारे जाधव महाराज आणि एका दिवसाकरिता एवढी सुंदर साऊंड सिस्टीम करणारे साऊंड सिस्टीमवाले आळंदीतले हे सर्व वारकरी मंडळ आहे. माझ्या हातामध्ये फक्त आता 12 वाजायला 45 मिनिटच शिल्लक राहिलेली आहेत. महाराज, एक तर तुम्ही अभंग कधीही आमच्या पाहण्यातला नाही याचा अर्थ नवीन गरम देऊन आणलेला नाही. 400 वर्षापूर्वीच लिहिला, पण कधी कधी आपल्या दृष्टीस बऱ्याच गोष्टी पडत नाहीत. तसं दृष्टीस न पडणार होतं तिथंच, पण आपण एवढ्या घाईत असतो की समोरून आलेला माणूस बी बऱ्याचदा आपल्याला दिसत नाही. तसा हा अभंगाचा बऱ्याचदा अनेकांना अनुभव येतो. जोपर्यंत तुका म्हणे शब्द येत नाही तोपर्यंत माणसाला वाटतच नाही की हा अभंग गाथेतला आहे का कुठेला आहे. म्हणून पुढे एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विठ्ठल पायिकपणे ज्योतिला सिद्धांत शूरधरी मात वचन चित्ती. प्रत्येक चरणामध्ये पायिक असा शब्द येतो. आता मी महाराज म्हणजे 11वी 12वीला शिकवणारा महाराज आहे. 7 ते 12 गुरुजी असतो, 12 नंतर महाराज होतो. मग तुम्ही म्हणता तू बरमुडा घालून जातो का बनील घालून जातो? वावळ महाराजाला बाप बदलण्याची सवय नाही. तो कॉलेजला असतो तेव्हा सुद्धा धोतरावरच असतो, फक्त हे मोठं मंगळसूत्र नसतं, छोटं मंगळसूत्र असतं. तू म्हणता तू माळेला मंगळसूत्र का म्हणतो? कारण आमचं लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज झालेले. आणि अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजचा प्रश्न इथं का येतो? कारण अरेंज मॅरेज म्हणजे माय बापाकडून ज्याला माळ आली त्याला अरेंज मॅरेज म्हणावं. बघा, घरातली पळून गेलेली 2 वर्ष कळूनच देत नाही घरच्याला, तिनं लव्ह मॅरेज केलंय, कोर्ट मॅरेज केलंय म्हणून बारीक मंगळसूत्र घालती ती. किती वर्ष? 2 वर्ष. कुणालाच कळत नाही. तसे आपल्यातले बरेच वारकरी आहेत, तशा बारीक माळा घालायला कळला ना ती माळ आहे का द्वार आहे. मग ज्यांना वाटतं अरेंज मॅरेज आपलं झालेलं आहे त्यांनी तर धाकटपणे घालावं, कारण मायबापानं लग्न लावून दिलं म्हणजे ती गावभर मंगळसूत्र घेऊन फिरते. हा आपला ब्रँड झाला पाहिजे. लोक सोनं घालणाऱ्याला गोल्डन मॅन म्हणायला लागले, माळ घालणाऱ्याला माळ मॅन म्हणलं तर काय तुमची जीव जडून पडायली का? आता आपल्या संप्रदायाचे आपणच ब्रँड अँबॅसिडर आहे. वावळ महाराज कसा याच्यावरून ठरणार आहे त्याचा वारकरी संप्रदाय कसा आहे. म्हणून माय बापानो, आपण वारकरी म्हणून जन्माला आलेलो आहोत. विठ्ठल 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 ठरणार आहे की आपण वारकरी म्हणून जन्माला आलो आहेत. कारण आता समाजामध्ये देण्यासारखं काही राहिलं नाही. एक महाराजाकडे गेला दीक्षा घ्यायला, महाराज म्हणले एवढी चिलीम पेऊ दे. तुला गुरु करायचा आहे मला माझी चिलीम सोडवण्यासाठी, गुरुच म्हणतोय चिलीम पेऊ दे. आता घेण्यासारखं समाजात काही राहिलेलं नाहीये. फक्त एकच व्यक्तिमत्व आणि एकच संप्रदाय राहिला आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय. मायबापानो, जगातला सगळ्यात सोपा संप्रदाय. तुमच्या गळ्यात माळ जरी नसली तरी लोक तुम्हाला रामकृष्ण हरी घालतात. सांगा, याच्यासारखं सोपं शिष्यत्व कुठं जगात आहे का? माळ जरी नसली, दिंडीमध्ये दुसऱ्यांचे खिसे रिकामाय करायला आलेल्या माणसाला सुद्धा अष्टगंध लावल्या जातो, अबीर लावल्या जातो आणि त्याच्या मनातला कली निघून जातो. एवढं स्वर्गीचा सुख सोहळा आपल्या वाट्याला कोण म्हणून आला? पाकिस्तानात असतो तर आला असता का? उत्तर प्रदेशमध्ये असतो तर आला असता का? काय मागच्या जन्मीतलं पुण्य केलं म्हणून आपण वारकरी म्हणून जन्माला आलो? लक्षात ठेवा, आपण जरी नसलं केलं तरी आपल्या मायबापानं केलेलं आहे. आणि मायबापानं आपल्याला मराठी माणूस म्हणून जन्माला घातलं तर त्यांचे 7 जन्मात आपल्या हातानं उपकार फेकणारे नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल आहे पुण्यस्मरणाचं. एका बापाच्या पुण्यस्मरणार्थ हा घातलेला सर्व सुख सोहळा आहे. ते म्हणतात महाराज सुख सोहळा, हो जायचं तर मलाही आणि जायचं तर तुम्हालाही, पण जात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. बापानं जे भांडवल मागं ठेवलंय ना, त्या भौतिक भांडवलापेक्षा जे आत्मिक भांडवल बापानं ठेवलं. बाप आरतीला जात होता, बाप हरिपाठाला जात होता. या भांडवलाचा जी संतती विस्मरण होऊ देणार नाही,
त्या भांडवलाप्रती आयुष्यभर प्रामाणिक राहील, याच्यासारखी दुसरी श्रद्धांजली बापूला नसणार आहे. विठ्ठल याच बिंदूवरती काय येत आहे? कारण दुसरे मी जर पाकिस्तानामध्ये कीर्तनाला गेलो असतो तर मी म्हणालो नसतो कीर्तनाला तुम्ही आलो पाहिजे. आता आपलं स्थान बदललंय म्हणून प्रश्न वेगळा आहे, पण गावामध्ये वैभव असणारं एवढं सुंदर भैरवनाथाचं मंदिर आहे, त्याच्या पुढे अखंड हरिनाम सप्ताह होतो. पण बापानं विचार केला पाहिजे आपली अवलाद तिथं कीर्तनाला येते का? कारण आपण गेल्यानंतर ही परंपरा त्यालाच पुढे चालवायची आहे. त्या मुसलमानाचं पोरग 5 वर्षाचं झालं ना की ते लगेच कुराणाची एक छोटी प्रत हातामध्ये घेतं, टोपी घालतं आणि त्याच्या मदरशामध्ये जातं. त्याचा बाप म्हणत नाही बाळा तुला इंजिनियर होता येणार नाही, तुला डॉक्टर. ती भंगार सुद्धा युक्त, पण त्याच्या समाधानानं आपलं समाधान मोजा. त्याच्या समाधानाचा तराजू खाली असतो आणि आपल्या समाधानाचा तराजू वर असतो. कारण ते सोन्याचं दुकान उघडं ठेवतं आणि 5 वेळा नमाजीला जातं. त्याचा देव दिसत नाही तरी सुद्धा ती नमाज पडतं. अरे आपला देव तर आपल्या डोळ्याने दिसतो, पण आपण देवापर्यंत जाण्याचं सोडलं म्हणून आपल्याला नाना तऱ्हेचे विकार झाले. एखाद्या मुसलमानानं बीपीची गोळी खाल्ली आहे, ते म्हणतात महाराज त्याला शरीर नाहीये का? अरे त्याचा देवावर विश्वास आहे, त्याच्या जो दिसत नाहीये तरी तो रात्रंदिवस त्याला बजायला लागला. आपला देव तर हवं तिथे. सर्व घटी राम देहा देही, एक जरी असला माणूस जरी भेटला तरी राम राम घालायचा आपण विसरलोय. मी शाळेला कॉलेजला ज्या रस्त्यानं जातोय त्या रस्त्यानं पुजारीच मला म्हणतो गुड मॉर्निंग गुरुजी. मग जर पुजारीच गुड मॉर्निंग गुरुजी म्हणणारा असेल तर आता आपण अपेक्षेनं बघायचं कुणाकडे? पूर्वीची लोक हात जोडायची राम राम घालायची, म्हणून लक्षात ठेवा त्यांचं आयुष्य 100च्या पुढचं होतं. आता 28 वर्षाचा वावळ महाराजासारखा कोणी जर नाही, मी 28चा नाही, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल 28 वर्षाच्या नवे 18 वर्षाच्या पोराला अटॅक येतोय. लक्षात ठेवा मायबापांनो, कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलं व्हॅक्सिन नाहीये, पण पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा. पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा म्हणजे काय? सकारात्मकता ठेवा. सकारात्मकता ठेवा म्हणजे काय? देवानं ज्या पद्धतीमध्ये ठेवलंय त्या पद्धतीमध्ये समाधानी राहायला शिका. समाधानी राहिलं की हाय झालेला बीपी नॉर्मल वरती येतो. लक्षात ठेवा. म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये गर्द्या कुणाच्या आहेत? नास्तिक लोकांच्या जास्त आहेत, ज्यांचा देवावर विश्वास राहिलेला नाहीये, ज्यांचा आईबापावर विश्वास नाहीये, ज्यांचा परंपरेवर विश्वास नाहीये, ज्यांचा संस्कृतीवरती विश्वास नाहीये. अशा विश्वास नसणाऱ्या माणसालाच मनाला जास्त विकार झाले. म्हणून आपल्या गावामध्ये मानसोपचार तज्ज्ञाचं मानसोपचार क्लिनिक आहे का? पण पुण्यामध्ये या तुम्हाला मोठमोठाले क्लिनिक 5-5 मजल्याचे क्लिनिक दिसतात आणि तिथला पेशंट असतो तो बी तेवढाच पैसा कमवणारा असतो. एक डॉक्टर मोरे नावाचे माझे मित्र आहेत, ते लंडन रिटर्न आहेत. मी त्यांना भेटायला गेलो, 1.5 तास त्यांनी एक पेशंटला तपासत होते आणि 1.5 तासानंतर ते बाहेर आले. म्हणून डॉक्टर साहेब एका पेशंटला 1.5 तास इंजेक्शन देत होते, एवढं केवढं इंजेक्शन आहे? ते म्हणले आम्ही मानस उपचार तज्ञ आहोत, आम्ही इंजेक्शन देत नाही. म्हणलं मग करता काय? म्हणे त्याला समजावून सांगतो. म्हणलं कसं समजावून सांगता? म्हणे तुकाराम महाराजाचे दाखले देव समजावून सांगतो. म्हणजे वा वा तुम्ही पारमार्थिक काम करता? ते म्हणजे नाही हे माझा बिझनेस आहे. म्हणलं म्हणजे कसं काय? म्हणजे 1.5 तासाचे मी त्याच्याकडून 22,000 रुपये घेतले. 1.5 तासाचे त्याच्याकडून 22,000 घेतले आणि वारकरी संप्रदायानं 900 वर्षापासून हे क्लिनिक तुमच्याकरिता टाकलंय, पण आपण याच्यापर्यंत यायला तयार नाही. तुम्ही कितीही संपत्ती कमवा, पण त्याचा उत्तराधिकारी व्यवस्थित मिळाला नाही, तशा पद्धतीनं मिळाला नाही. गाडी 2 कोटीची आहे का 2,000ची याला किंमत नाहीये. त्या गाडीमध्ये पेट्रोल आहे का हे महत्वाचं आहे. पण 2 कोटीच्या गाडीला जर 100 रुपये लिटरचं पेट्रोल नसेल, 2,000च्या गाडीला जर 100 रुपये लिटरचं पेट्रोल नसेल तर दोन्हीही चालत नाही. तसं तुम्ही किती पैसा कमवला याला महत्वाचं नाही, तुमच्या हृदयामध्ये भगवंताकरिताचा भाव आहे का? तो भगवंत तुम्हाला जिवंत ठेवणार आहे, तो भगवंत तुम्हाला आनंदी ठेवणार आहे, तो भगवंत तुम्हाला समाधानी ठेवणार आहे, तो भगवंत तुम्हाला शेवटच्या क्षणाला जो शेवटचा श्वास असेल त्या श्वासाचाही आनंद देऊन जाणार आहे. म्हणून कधीही देवापासून दूर होऊ नका. संपत्तीपासून दूर होऊन देवापर्यंत जाणारी आपल्या तुकोबारायांची परंपरा आहे आणि तुकोबारायांच्या अवलादी म्हणून आपण इथं आज आहोत. विठ्ठल
म्हणून माय बापानं तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे क्षणाचा तुका म्हणे क्षणाचा तुका म्हणे तुका म्हणे जर हिंदू म्हणून जन्माला आलोय ना आयुष्याचं खरं सुख उपभोगायचं असेल तर ते सुख पायिकाजवळ आहे. महाराज बऱ्याच वेळचं तुम्ही पायिक 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 म्हणता, कारण मी या वर्षी परीक्षा झाली एका पोराला प्रश्न विचारला, कारण ते येरवाड्यात जाऊन आलं होतं पण ते बाल गुन्हेगार होतं म्हणून त्याला परत शासनानं परीक्षेला बघ ते जांब्या सुरे चालवायले पोरं. आता काल परवाच एकाच्या डोक्यात गोळ्या घातल्या त्यांनी. काय हे कशामुळे होतं? आपल्या पोराच्या हातात आपण मोबाईल दिले, पोरग गाथा बघतंय का गीता बघतंय याचा अंदाज माईनं बापानं घेतलाय का? पोरग गेम खेळतं, हो काय त्याला 5 मिनिटं गेम खेळू द्या महाराज, पण गेम कोणता खेळतोय? सगळी पोरं गोळ्या घालण्याचे गेम खेळायला. बरं समोरच्याला गोळी तरी का घालायची? मजा वाटते म्हणून गोळी घालायची. आज पोरग मोबाईलच्या गेममध्ये दुसऱ्याला गोळ्या घालतं. 17-18 वर्षाच्या पोरानं एका उभा राहिलेल्या पोराला आता आमच्या आता पेपरला वाचलं असेल तुम्ही, सांगवीमध्ये खून केला एकाच. मग महाराज तुम्ही काय करता? आम्ही असे 13 जण पाठवले, भाई व्हायला आले होते ते, पण ते मिलिटरीमध्ये पाठवले. कथा कीर्तनातून उभा राहिलेला निधी हा गडकोटांवरती जो शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबिर, शिवसंकल्प पदभ्रमण युवकांसाठी शिबिर जे उपक्रम राबजे 17 बाई समाजातून कमी केले, त्यांना व्यवस्थित मार्ग सांगितला की तो कळतो. पण या वर्षीच्या एका अशाच बाईला मी प्रश्न विचारला, कारण ते जाऊन आलो होतो 6 महिन्यासाठी. त्याला म्हणलं पाईक म्हणजे काय? ते म्हणलं मार्क देणार. म्हणलो देणार. ते म्हणलं पाईक म्हणजे जो मायबापाचे पाय इकून येतो. आणि तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नये स्वामी म्हणे पण पाईक जतन करीत अशी. तुकोबाराय म्हणतात पाईक कुणाला म्हणावं? जो आपल्या स्वामीला उणे पण येऊ देणार नाही.
मग आपल्या घरातला 50च्या पुढचा माणूस तुकोबारायांचा पाईक आहे, ज्ञानोबा माऊलींचा पाईक आहे, पांडुरंगाचा पाईक आहे, आणि 17-18 वर्षाचं पोरग शिवाजी महाराजाचं पाईक. मग शिवाजी महाराजांना आपल्या मायबापाला कोणत्या वृद्धाश्रमात घातलं होतं? माऊली वृद्धाश्रमात टाकलं होतं का जगद्गुरु तुकोबाराय वृद्धाश्रमात टाकलं होतं? हे त्या पोराला कळलं पाहिजे. 50च्या पुढच्या वारकऱ्याला कळलं पाहिजे. तुकाराम महाराजांना गाय छाप घालली होती का सूर्य छाप? कारण तुकाराम महाराजच म्हणतात, आईसे संत झाली कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग बुडविली, भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान, तू का म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. लक्षात ठेवा, मी सुरुवातीलाच म्हणालो, तुम्ही असो किंवा मी, आपण वारकरी संप्रदायाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. वावळ महाराज हा कधी कोणत्या टपरी पशीन बारपाशी दिसला नाही पाहिजे, तेव्हा आज ना उद्या मरणार आहे, पण त्याच्या वागण्यातून समाजामध्ये जो संदेश जाणार आहे तो कोणत्याच खोड रबरनं पुसता येणार नाही. एक तर तुम्ही मग त्यांचे पाईक होणं सोडून द्या. पाईक म्हणजे काय? जो व्यक्ती आपल्या स्वामीला उणे पण येणार नाही याची मरेपर्यंत काळजी घेतो त्याला पाईक म्हणतात. मग वारकऱ्यांनो, घरी गेल्यानंतर आपल्या नातवाला आपला फोटो दाखवा आणि पांडुरंगाचा फोटो दाखवा आणि त्या नातवाला विचारा, बाबा याच्यातलं तुला कोण आवडतं? तो पांडुरंगाचा फोटो फेकून देतो, आपल्या आजाचा फोटो जवळ ठेवतो. ज्या नातवाला आजा पांडुरंगापेक्षा प्रिय आहे तो आजा टिकला पाहिजे का नाही माहिती? कारण शासनच सांगतंय हे खाल्ल्यानंतर. सांगा बरोबर, एक 30 वर्षापूर्वी कॅन्सर नावाचा आजार आपल्याला ऐकायला तरी मिळायचा का? पण आज घरोघरी कॅन्सरचे रुग्ण आहे. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो म्हणजे हा केवळ बॅनर पुरता संप्रदाय नाहीये. आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये संतांचे विचार विणले पाहिजेत. आणि वारकरी संप्रदाय सांगतो, तुमचा खरा देव कोण आहे? माय बाप केवळ काशी. जन्म देणाऱ्या माय बापांमध्ये ज्यांना आपला भगवंत पाहिला, अरे भक्त पुंडलिकानं 33 कोटी देवातल्या कोणत्या देवाची सेवा केली आहे? स्वतःची सोन्याची द्वारिका सोडून भगवंताला इथं यावं लागलं ना. व 33 कोटी देवातल्या एकाही देवाला भजलं नाहीये. कारण भगवंतानं मराठी माणसांना 33 कोटी देवाबरोबर वरचं दुधावाला बघा, जातीवंत दुधावाला गवळी, ते कॅरी बॅगवाला नाही म्हणत मी, ज्याच्या गोठ्यामध्ये गायी आहेत, तो दूध देताना 1 लिटर तर देतो पण वरून थोडी धार टाकतो. भगवंतानं अशीच 33 कोटी देवांवर एक तुपाची धार टाकल्यासारखे दिले. असे 2 देव दिले ज्यांच्या मंदिराची गरज नाहीये, ज्यांना नवस बोलण्याची गरज नाहीये, ज्यांना आरती करण्याची गरज नाही, ज्यांना नारळाची गरज नाहीये, ज्यांना हाराची गरज नाहीये. अरे या ब्रह्मांडामध्ये न मागताच भरभरून देणारा देव एकच आहे, तो म्हणजे मातृदेव भगवत पितृदेव. पण त्याच देवाला आपण 1 BHK 2 BHK मध्ये अडकून टाकलं. आपल्या शहरामध्ये 1 BHK 2 BHK, तिथं मास्टर बेडरूम आहे, तिथं चिल्ड्रन बेडरूम आहे, तिथं गेस्ट बेडरूम आहे, पण ग्रँड फादर आणि ग्रँड मदर करिता बेडरूमच नाही. कारण ज्यांनी 1 BHK 2 BHK आपल्याला इथं आणलं ज्या इंग्रजानं, त्यांच्याकडे ग्रँड फादर आणि ग्रँड मदरच नाहीये. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं पोरग सुधारगृहामध्ये टाकल्या जातं आणि त्याची माय दुसरं लग्न करते. 70 वर्षाची आजी 90 वर्षाच्या माणसाबरोबर विवाह करते. ती त्यांची संस्कृती आहे. आपण दुसऱ्याच्या उष्टावळी घेतल्या आणि दुःखाचे भागीदार झालो. लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत आपल्या घरामध्ये ग्रँड फादर आणि ग्रँड मदर करिता एक स्पेशल रूम नसेल, त्यांच्याकरिताच रूम नाही आहे, तर देव घर कुठून मारायला येणार आहे? आम्ही बालसंस्कार शिबिर घेतो. एक जण म्हणाला, गुरुजी आमचा नातू ना खूपच झाडांवर प्रेम करतो. म्हणलं काय करतो? म्हणजे रोज 1 ग्लास पाणी टाकल्याशिवाय झाडाला हा शाळेतच जात नाही. म्हणलं झाड कोणतं आहे? तुळशीच आहे का? ते म्हणलं नाही, ख्रिसमस ट्री आहे. म्हणलं तुमच्या घरात तुळस कुठे? ते म्हणे आम्ही बाल्कनीत ठेवलेलं आहे ते. मग आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहतो. 3ऱ्या मजल्याच्या बाल्कनीत तुला ख्रिसमस ट्री ठेवायला जागा आहे आणि तुळशी ठेवायला जागा नाही का? लक्षात ठेवा मायबापानं,
छत्रपती शिवाजी महाराज असेच जन्माला येत नसतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अगोदर जन्म देणाऱ्या मायबापाला जी भजतात ना ती अनंत सुखाचे भागीदार होतात. पण ह्या अनंत सुखाचं भागीदार होण्याकरिता आता आपल्याला आपल्याशी करार करावा लागणार आहे. स्वतःला प्रश्न विचारावा लागणार आहे, मी कोण आहे. तेव्हा त्या कोणचं उत्तर येईल, तो अगोदर मराठी माणूस आहे. आणि मराठी माणसाच्या देव्हाऱ्यातला पहिला देव असतो ते आई आणि वडील. त्या आई आणि वडिलाला भजल्यानंतर त्या आई त्यांना काय पाहिजे हो, कमीत कमी ज्या मंदिरातल्या देवाला आपण नैवेद्य घेऊन जातो त्या देवाला रोज आंघोळ पाहिजे, रोज अभिषेक पाहिजे. त्या देवाला दिवा लावल्याशिवाय तो तुम्हाला प्रसन्न होत नाहीये, त्याला नारळ फोडल्याशिवाय तो तुमच्याकडे लक्ष देत नाहीये. अरे पण या देवाला दिवाळीला नवीन कपडे नाही आणले तरी त्याचा हात आपल्या कपाळावरून कुरवाळणारा थांबलाय का. म्हणून मायबापांनो, ज्यांचे मायबाप जिवंत आहेत त्यांनी जागं व्हावं. आमच्यासारख्यांना आयुष्यभर मायबाप मिळाले नाही. अरे आम्ही जेव्हा गावाकडे जायचो ना, बाहेरून येईपर्यंत धुतलेले कपडे परत धुतल्या जायचे, इस्त्रीवरती घडी ठेवल्या जायची, त्याच्यावर पाट ठेवल्या जायचा आणि त्याच्यावर आई पाटावर ओटा ठेवायची, कारण तिला इस्त्री करता येत नसायची. आज 1,32,000 पगार घेणारा महाराज आहे, पण तो सगळ्यात दारिद्र्य का, कारण त्याच्या पाठीवरून कौतुकाची थाप मारणारी आई आणि वडील जिवंत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा, उतार वयामध्ये पंचपक्वान नको आहेत. नातवानं आपल्या मांडीवर बसलं पाहिजे आणि पोरानं आल्यानंतर निदान नमस्कार तरी घातला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका क्षणाचा करार. आता करार करा. कोणता करार करा, कारण भगवंतापर्यंत जाणारा मार्ग जर कुठून जात असेल तर तो मातृपितृभक्तीमधून जातो मायबापानो. पण ज्याला कळत नाही त्याचा धिक्कार चौथ्या चरणात. पालिकेचे सुख लक्षात ठेवा, पैशानं काहीही करता येतं असं म्हणणारा एक वर्ग आहे आणि पैशानं काहीच करता येत नाही असं म्हणणारा वारकरी लक्षात असू. कोरोनाचा काळ आहे, आमच्याकडे एम्स हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटलमध्ये बापाची डेड बॉडी आणण्याकरिता 48 लाख रुपये द्यावे लागले. आता तिथं गुंठ्यालाच व्हावा 80 लाख रुपये. कुठं? पिंपळे सौदागरमध्ये 80 लाख भाव आहे. त्याला लाज वाटली, कारण बापानं 8.5 एकर मागं ठेवलेली. लोक काय म्हणतील म्हणून त्यांनी 48 लाख रुपये दिले आणि वरती 17,000 रुपये एकाला दिले. म्हणलं आमच्या बापाची विल्हेवाट लावून या.
याच्यासारखं पाप मायबापानं दुसरं नाही. कोरेगाव पार्क नावाचा एरिया आहे, 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पेपरला बातमी आली, एका बापानं आपल्या पोरावर केस केली, पोरगा सांभाळत नाही. पोरगा कुठं आहे? उत्तर अमेरिकेमध्ये. अमेरिकेतला पोरगा कोर्टामध्ये आला. कोर्टानं प्रश्न विचारला, का रे बाबा, पोरगा तर म्हणतो वेळच्या वेळेला मी पोराला मनी ऑर्डर पाठवतोय, तू जरी वृद्ध आश्रमात राहत असला तरी तुझा पोरगा तुला मनी ऑर्डर पाठवतोय, सगळं सुखा समाधाना गोळ्या औषध सगळं पाहतो. तेव्हा धोतर घातलेला बाप धोतरानं डोळे पुसत पुसत त्या न्यायाधीशाला म्हणला, न्यायाधीश महाराज, पोराबद्दल माझी काहीच तक्रार नाही. अरे मग पोराबद्दल तक्रार नाही ही केस का टाकली आहे? तेव्हा ढसा ढसा रडणारा तो बाप म्हणाला, न्यायाधीश महाराज, 7 वर्ष झालं मी माझ्या पोराला भारतामध्ये बोलवतोय पण पोरग येतच नाही. 20 वर्षापूर्वी बायको मेली, बायकोचा चेहरा घेऊन पोरग जन्माला आलं. आता माझ्या आयुष्याचं काही उरलं नाही. मरण्या अगोदर आपल्या पोराचं मरण्या अगोदर कमीत कमी शेवटचं तरी दर्शन आपल्याला व्हावं, कारण मेल्यानंतर माझं पोरग माझ्या अंत्यविधीला येतं का नाही माहिती नाही, आलं तरी मला ते दिसणार नाहीये. तेव्हा मरण्या अगोदर एकुलत्या एक पोराचा चेहरा पाहता यावा. न्यायाधीशालाही सुचाना काय न्याय द्यावा. हेच म्हातारं नंतर पोरानं कोरेगाव पार्कच्या इथं ठेवलं, लक्षात असू द्या. आणि एका दिवशी त्या म्हाताऱ्यानं दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. तेव्हा लोकांना कळालं हे म्हातारं 2 वर्ष आतमध्ये कैद आहे. खिडकी उघडायची, टिफिनचा डबा हात जायचा, महिना झालं की कुणीतरी साफसफाईला जायचं. जिवंत कैद त्या पोरानं दिली. त्या पोराला बापाचं प्रेम कळालंच नाही. कोरोनाच्या अगोदर 2019ची गोष्ट आहे. जुहू नावाचा मुंबईला चांगला श्रीमंत एरिया आहे. तिथं शहा नावाची एक बाई त्या बिल्डिंगच्या 27व्या मजल्यावर बेडवरती तिची फक्त हाडकं उरली होती. पोरानं 1.5 वर्षानं पोलिसांशी संपर्क केला, माझ्या आईला फोन लागत नाही. ते म्हणले कधीपासून लागत नाही? त्यानं सांगितलं 1.5 वर्षापासून लागत नाही. म्हातारीच्या शरीरामध्ये आळ्या होऊन फक्त हाडांचा सापळा उरला होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा वास येऊ नये एवढे यांचे ज्ञानेंद्रिय बधीर झालेत का? अरे बापाकरिता जन्म ब्रह्मचारी राहणाऱ्या भीष्माचार्याच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोत. अरे लहान पोरग आहे 10-12 वर्षाचं आणि त्याच्या बापानं सांगितलं, बाळराजे आमच्या स्वप्नातलं स्वराज्य आहे, या स्वराज्याचा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 50 वर्ष जगला पण हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं. आपल्या बापाचं स्वराज्य त्या रायरेश्वरावर उभं करून दाखवलं. ह्या खऱ्या मराठ्यांच्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्यांना सांगूनही कळत नाही पायकीचे सुख जया डाही ठावे, धिक त्यांनी जावे वायावे. काय पाहिजे बापाला? बाळा तुझा बाप आहे तुझ्या करता मोठा, अनु आई बाप गेल्यावर आठवेल साठा. लक्षात ठेवा, ज्या वयामध्ये बापाला कळत नाहीये उठावं का बसावं, बापाला कळत नाही थुकावं का भिडावं, अरे ज्या लहान वयामध्ये बाळा तुझा बाप आहे तुझ्या करता मोठा, आई बाप गेल्यावर आठवेल साठा. पैसा किती असू द्या, बाजारामध्ये गेलात तर दाई मिळते पण जन्म देणारी आई कधी मिळत नाहीये. बापाच्या डोळ्यामध्ये पोरगा जेव्हा अश्रू पाहतो ना तेव्हा अख्खं घर संपलेलं असतं. कधीतरी त्या बापाच्या उशीला कधी चाकून बघा. ओली झालेल्या उशीबद्दल बापाला विचारा. बाप म्हणतो, बाळा आजकाल माझी लाळ गळायला लागली. ती लाळ नसते, त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू असतात. ही बाळा तुझा बाप आहे तुझ्या करता मोठा, आई बाप गेल्यावर आठवेल साठा. हे लहानपणी गोळ्या बिस्किट पूजा करता बाप, मोठ्यापणी कार्य बाळा वाटतो या साप. बाप परगावी निघाला आणि पोरग रडायला लागलं. आईनं म्हणावं, बाळा अरे तुझ्याकरिता
कॅडबरी आणलीये तुझ्याकरिता, मी चॉकलेट आणलं, पोरानं चॉकलेट हातात घ्यावं आणि फेकून द्यावं म्हणावं नाहीये. इंबाण पडी गोळ्या बिस्किटच्या करता बापो त्यापणी कारे बाळा वाट तुझ्याचा हे नाडी गाडी नाही बंगला माग तुझा बाप शिकून मोठा हो रे बाळा तो माझा व्याप. लक्षात ठेवा, मजुरी करणारा आमचा बाप होता. बाप पुण्यामध्ये आला की 2 दिवसापेक्षा जास्त तो इथं राहिला नाही. आम्ही बापाला म्हणावं, भाऊ तुम्ही का थांबत नाहीये? बापानं म्हणावं, करमत नाही. आणि गावाकडं गेल्यानंतर आईला सांगावं, त्याची बायको बनबन करत होती, पोराला बोललेलं मला सहन होणार नाही. म्हणजे बापाची चप्पल ही जेव्हा पोराला लहान व्हायला लागते तेव्हा सुद्धा बाप आपल्या पोराचा विचार करतो. हे नाही गाडी नाही बंगला माग तुझा बाप आणि शिकून मोठा भोरे बाळा नको माझा व्याप. हे काळ वेळ कुणासाठी नाही थांबत राजा, एक काळ वेळ कुणासाठी नाही थांबत राजा. आई बाप केल्यावर नसीब बघत माझ्या. हे बाळा तुझा बाप आहे तुझ्या करता मोठा. आई बाप केल्यावर आठवेल साठा. म्हणून लक्षात ठेवा माय बाबा, ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्या महाराष्ट्रातलं एकही घर असं मिळणार नाही. कमीत कमी पोरांच्या पुस्तकामध्ये तरी त्या महापुरुषाचा फोटो असतो आणि त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजाच्या वडिलांना आदिलशहानं कैद केली. तुमचं जगन दिव्याची ज्योती इतिहास साक्षीला आहे. एकदा कपट नीतीनं त्या आदिलशहानं शहाजी राजांना कैद केलं. त्या विजापूरच्या गल्ली बोळातून दुश्मनालाही नसेल फिरवलं असं फिरवलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी राजगडावर आली. आऊसाहेबाच्या कानावरती पडली ना आऊसाहेबाच्या मस्तकावरती दुःखाचा डोंगर कोसळला. आऊसाहेबानं बाळराजांना बोलून घ्यावं, सांगावं, बाळराजे काही करा पण माझ्या कुंकवाचा धनी वाचला पाहिजे बाळराजे. आणि त्या पद्मावती माचीवर उभ्या असणाऱ्या शिवरायांना निरापराध निष्पाप असणारा पण बापानं जगाला खोटारडा म्हणू नये म्हणून 14 वर्षाचा वनवास भोगणारा प्रभू रामचंद्र आठवत होता. तुमचं जगन काय करावं लक्षात ठेवा. जी पोरं म्हणतात आमच्या बापाला काही जमलं नाही त्याच बापाच्या बंगल्यात ते राहतात. बापानं शिवाजी महाराजाला काय द्यावं? पुणे, सुपे आणि इंदापूर हे 3 परगणे आणि तेही रक्षणाकरिता मालक म्हणून दिले नाही. पण त्या बेंगलोरला जाता जाता बापानं म्हणावं, बाळाराजे आमचं स्वराज्याचं अपुरं राहिलेलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं. जिजाऊ
तुमच्या पोटी जन्माला आलेल्या पोराच्या हातून आपलं अपूर्ण राहिलेल्या रयतेच्या राज्याचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय. सगळीकडे काळोख पसरलेला आहे. आपल्या बापाचा जीव वाचवला पाहिजे हे शिवाजी महाराजांना कळतंय, पण मार्ग काय हे कळायला तयार नाही. आणि अचानक अंधारामध्ये वीज चमकावी तसा राजांच्या मनामध्ये विचार चमकून गेला. लेखणी घेतली, खार 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 पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र सांडणीस्वराच्या हातात दिलं. तो सांडणीस्वार मजल दर मजल करत तिकडे गुजरातीमध्ये पोहोचला, अहमदाबादला. आणि ज्याच्या हातामध्ये ते पत्र दिलं त्याचं नाव होतं शहाजहान. मुघलांचा सर्वात यशस्वी असणारा सम्राट आहे तो. शिवाजी महाराजांना आपल्या बापाचा जीव वाचावा म्हणून त्या शहाजहानला लिहिलेलं तो सोनेरी महल बनवणारा शहाजहान वाचत होता आणि वाचता वाचता ढसाढसा रडत होता. या खुदा, उस शाहजी ने क्या औलाद पाई है. अरे तेरे इस बंदे के पास दिल्ली का तख्त और ताजमहल होते हुए भी मेरी झोली खाली है, और उस शाहजी के पास ना दिल्ली का तख्त है ना ताजमहल है, फिर भी उसकी झोली भरी हुई है. काय लिहिलं होतं महाराजांना? शिवाजी महाराजांना त्या शहाजहानला पत्र लिहिलं होतं. बादशाह, मैं मेरे पूरे मुल्क गढ़ किले आपको देने के लिए तैयार हूं. मैं और मेरे वालिद आपके चाकर बनने के लिए तैयार है. लेकिन आदिल शाह ने कपट नीति से तुम्हारे चाकर और मेरे वालिद शाहजी राजा को पकड़ लिया है. जैसे ही मेरे वालिद छूट जाते हैं वैसे हम दोनों भी आपके चाकर बनने के लिए तैयार है. अरे ताजमहल बनवणारा तो शहाजहान ढसाढसा रडत होता ना आपल्या अल्लाला करुणा भागत होता. म्हणत होता, या खुदा, तेरे इस बंदे के पास दिल्ली का तख्त और ताजमहल है, फिर भी मेरी झोली खाली है. और उस शाहजी के पास ना दिल्ली का तख्त है ना ताजमहल है, फिर भी उसकी झोली भरी हुई है, क्योंकि उसके पास सिवा जैसी पाकदिल औलाद है. अरे वो सिवा जिसने अपने वालिद को बचाने के लिए अपना खुद का बनाया हुआ पूरा स्वराज मुझे लिख कर दिया है, और दूसरी तरफ तेरे इस बंदे की औलादे हैं जो दिल्ली का तख्त हथियाने के लिए मेरे जान की दुश्मन बनी हुई है. माय बापानो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण औलादे कितीही मोठे झालो, बापाच्या म्हातारपणामध्ये त्या म्हाताऱ्या बापानं लहानपणी लहान लेकरू म्हणून आपला बाल हट्ट पूर्ण केला. तसा त्या जन्म देणाऱ्या बापाचा बाप होऊन लहानपणी त्या म्हाताऱ्याचा माता हट्ट ज्याला पूर्ण करता येतो त्याला छत्रपती शिवाजी महाराजाची खरी औलाद म्हणावं. तुमचं जगणं म्हणून मायबापांनो, इतिहास साक्षी आहे. अहो साहेबांचं निधन 6 जून 1674ला महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यातून फक्त 10 ते 12 दिवसात झालं. तारीख होती 17 जूनची. अहो साहेबांचं वय तेव्हा होतं 74 वर्ष. पण आऊ साहेब गेल्यानंतर शिवाजी महाराज एवढे कोलमडून पडले. बाप त्या हौदेगिरीच्या जंगलामध्ये आपला बाप शहीद झाला ही बातमी महाराजांना जालन्याला कळाली. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्या शिवाजी महाराजाच्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांच्या पण औलादी आहे. आपला डीएनए तानाजी, येसाजी, सूर्याजी, भाजी, मुरारबाजी, ज्ञानोबा, तुकोबा, सावतोबा, गोरोबा अशा 18 पगड जातीच्या वारकरी संतांशी आणि मावळ्यांशी मॅच होतोय. हजारो वर्षानंतर आपल्या केसाचा तुकडा जरी सापडला तरी या केसावाल्याचा बाप कोण होता हे ज्या विज्ञानाच्या द्वारे शोधल्या जातं त्याला डीएनए म्हणतात.
मग आपला DNA तर तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मुरारबाजी यांचा आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही जातीत जन्माला या. म्हणून मराठ्यांच्या घरातला देव, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मराठी माणसाच्या घरातला देव जोपर्यंत जन्म देणारे आई वडील होत नाहीत तोपर्यंत तुम्ही टाटा व्हा, बिर्ला व्हा, नाही तर अंबानी व्हा, काहीच होणार. किती बरं दिलंय. लग्ना अगोदर आपले 4000 लग्न होतील एवढा खर्च एक बाप आपल्या पोरासाठी करतो. काय म्हणालो मी? आपले 4000 लग्न होतील एवढा खर्च एक बाप आपल्या पोरासाठी लग्ना अगोदरच करतोय. त्यांनी आता इटलीला मोठं क्रूज घेतलंय आणि तिथं सगळं बॉलिवूड गेलंय. पण पोराला रेडीमेडचे कपडेच येईना. त्याला डबल XL बी बसत नाही, ट्रिपल XL बी बसत नाही. त्याला सेपरेट टेलरच आणावा लागतो. लोक म्हणजे क्या बात आहे. अँटेलिया जगातला सर्वात श्रीमंत बंगला त्यानं बनवला. आमच्या आदिनाथ महाराजासारखं होता आलं पाहिजे, रघुडे महाराजासारखं होता आलं पाहिजे. ही म्हातारी कोतारी मंडळी म्हणत होती यांच्यामुळं आमचं पंढरीच्या दारात घर झालं. करणाऱ्याचेही आणि त्याचे आभार मानणाऱ्याचे यांच्याकरिता एकदा टाळ्या तर. तुम्ही बंगला किती बांधला तरी पोरं म्हणतात वर जर 2-2 एका चंबोला 2-2 4-4 हिरे लावले असते तर बरं झालं असतं. कोण म्हणतो? ज्याच्याकरिता सोन्याचा बंगला मागं ठेवला त्यांच्याकडे. तुकोबारायांच्या वंशजांना नव्हे, वारकऱ्याला विचारा तुकाराम महाराजांना तुला काय दिलं. विचारण्याच्या कानफडातच भारत होते. काय दिलं? पैशात मोजता येणार नाही, सोनाराच्या दुकानात बसणार नाही एवढं सगळं तुकाराम महाराजांनी आम्हाला दिलं. म्हणून तर मांड्या घालून बसलोय 2 तासाचे. क्लास 1 अधिकारी येऊ द्या, ते उगच मांड्या हलवत राहतो. ओ माय गॉड म्हणतो, खुर्ची येतील त्याच्यावर बसतो. मांडी घालून बसण्याची सुद्धा लायकीनी पात्रता वारकरी संप्रदायानं दिली. मग आणखीन काय पाहिजे? पण हे कधी मिळतं लक्षात ठेवा मायबापानो. आपला बाप अनंतात विलीन झाला आणि त्याच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. कारण जरी आज बाप देहरूपानं दिसत नसला तरी त्याच्या मित्रामध्ये, त्याच्या सवंगड्यांमध्ये, त्याच्या बालमित्रांमध्ये, त्याच्याशी नातेवाईक असणाऱ्या लोकांमध्ये आज मला माझा बापू शोधायचा आहे. म्हणून पोरानं हा सर्व घाट घातला. आणि जावयाची कमाल वाटली. जावई त्याच्या गावात जोरदार कार्यक्रम करणार ते म्हणजे आपल्या सासरवाडीला कार्यक्रम घ्यायचा आहे. लक्षात असू द्या मायबापांना. प्रयत्न करत राहा, चालत राहा. कुठेतरी मुक्कामाचं ठिकाण येणार आहे आणि मुक्कामाचं ठिकाण आलं. वारकऱ्याला विचारावं, त्याला गाभाऱ्यात जायला जरी नाही मिळालं तरी पंढरीच्या प्रांगणामध्ये पाय टाकायला मिळालं की तो पुण्य होतो. तसंच बापाला स्वर्ग जरी नाही देता आला तरी बापाला आनंद देणारा माणूस जर आपल्याला कमावता आला. आज बापू दिसणार नाहीये पण बापू बरोबर लहानपण घातलेला एखादा तरी माणूस आपल्या गावामध्ये असेल की नाही. त्याच्या जवळ जाऊन बसावं, बापूच्या आठवणी काढाव्यात. मायबापानं हेच सगळ्यात मोठं भांडवल आहे. पण हे भांडवल कधी कळणार आहे? वारकरी झाल्याशिवाय कळणार नाही. म्हणून संप्रदायाला दोर लोटू नका. किती मोठे वाद. मला सांगा, व्यंकय्या नायडू नावाचा राजकारणी होता, पी चिदंबरम नावाचे राजकारणी. त्यांनी कधी जीन्स पॅन्ट घातलेली तुम्ही बघितली आहे का? आपल्याकडे एक संन्यासी आहे, ते मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कपडे बदलले आहेत का? आपले संस्कार कधी बदलायचे नसतात, लक्षात ठेवा. पण माणूस कितीही मोठा झाला आणि कितीही मोठं मंदिर बांधलं तरी ते मंदिर बांधण्याकरिता ज्या बापानं आईनं सक्षम बनवलं त्यांना विसरता कामा नाही. का विसरता कामा नाही? कारण तुकोबाराय म्हणतात त्याच्याकरिता त्यागाची गरज. करी भावे पायक जीवाचे उदार. तुम्ही दुसऱ्यांकरिता करत आला की भगवंत तुमच्यासाठी केल्याशिवाय राहत नाही. सांगा बरं, आपण पैसा न घेता गावातल्या लोकांनी काकडा जिवंत ठेवला, हरिपाठ जिवंत ठेवला, मग देवानं त्यांच्यासाठी काय केलं? महाराज, आमच्यातला कोणताच माणूस स्वर्गात गेला नाही परत आला नाही. इतक्या वर्ष परमार्थ करून सुद्धा. अरे पण कोरोनामध्ये भगवंतानं जिवंत ठेवलं ना. एक रेमडेसिवीरचं इंजेक्शन तुम्हाला 70,000ला घ्यावं लागत होतं आणि एकाने 90 इंजेक्शन घेतले. कशाने? ब्लॅकनी. ब्लॅकनी घेतली आणि सगळ्या खुळखुळा झाला. देव जेवढं देत होता तेवढे घेतले असते तर ठणठणीत राहिले असते. लक्षात ठेवा.
पण जो वारकरी हरिपाठ मानत होता, जो वारकरी कीर्तनात जात होता, तो पॉझिटिव्ह येऊन सुद्धा घरातच होता आणि तपासल्यानंतर कळालं हे पॉझिटिव्ह बी झालं, निगेटिव्ह बी झालं. अरे हे देवानं दिलं नाही तर कोणी दिलं कोणी आहे. मनातली सकारात्मकता म्हणत होती माझ्या पाठीमागे माझा पांडुरंग आहे. कोरोना काय, कोरोनाचा बाप आला तरी माझ्या केसाला धक्का लागत नाही. म्हणून तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतो, पायकी वाचून नव्हे कधी पायीक झाल्याशिवाय आपण नको त्या लोकांचं पायीक व्हायला लागलो. पद निघून गेलं की त्यांनी आपल्याला विचारलं नाही, पण आईचं पद कधी निघून गेलंय का, गुरुचं पद कधी निघून गेलंय का. संप्रदायाचं हिंदू म्हणून मी जन्माला आलो, मरेपर्यंत हिंदू राहतो. हिंदूपणाचं पद हे पायीकपणाचं पद आपल्याला मिळालेलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात पायकी वाचून नव्हे कधी सुख. आपल्याला समाजाचं पाईक होता आलं पाहिजे, देशाचं पाईक होता आलं पाहिजे, धर्माचं पाईक होता आलं पाहिजे, आई वडिलांचं पाईक होता आलं पाहिजे. आणि मुळात पाईक प्रकरण ज्या गोष्टीमुळे उदयाला आलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकरिता हे 11 पायकीचं प्रकरण आहे, 11 अभंगाचं प्रकरण आहे. मी त्याला समाधानी आणि सुखी राहायचं असेल तर लक्षात ठेवा, मायबापानं अनेक आले आणि निघून गेले, पण बापाच्या पुण्यस्मरणार्थ एवढा छान पैकी अखंड हरिनामाचा सोहळा ठेवणाऱ्या या परिवाराचं, ज्या बापूंनी आज आपल्यामध्ये ते नाही आहेत त्या बापूंच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण नामस्मरण केलं. गाथेमध्ये तुकाराम महाराजांना जे पाईक प्रकरण लिहिलं त्या पाईक प्रकरणाचा उद्देशच असा होता की मुरदाड झालेल्या मनाला पायिकीचं शिक्षण आपण द्यावं. ते पायिकीचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी काय करावं तर त्या 12 मावळामध्ये तुकोबारायांनी जावं आणि गावागावात जाऊन सांगावं, थोडाची स्फुलिंगे बहुत दबागणे वाढता इंधनी वाढवी. अरे शिवाजी नामाची ठिणगी आहे. शिवाजी महाराजांना शपथ घेतली रायरेश्वरावर आणि दौंडी पिटवली. दौंडी
आणि दौंडी पिटवल्यानंतर सगळ्या मराठी लोकांनी दारं लावून घेतली. म्हणजे 7 पोरं जातात आणि रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्य उभा करण्याची शपथ घेतात. मारायचं का काय? चारी बाजूनं लाखोची करोडोचं सैन्य घेऊन हे सुलतान आपल्या छाताळावर उभा आहेत आणि 7 पोरानं होणार काय? सगळ्यांनी दरवाजे बंद केले. हे बंद झालेले दरवाजे तुकोबारायांना कळाले. तुकोबारायानं लेखणी हातामध्ये घेतली आणि लेखणी हातामध्ये घेतल्यानंतर एका पायकीच्या अभंगाचा जन्म व्हायला सुरुवात झाली. लक्षात ठेवा, जो गनिमी कावा जगभर लोकांना कळाला तो गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी द्यावा? आपणारा कोणी थकावे आणि घ्यावे सकळी हिरोनिया येऊन येदी लाग लाग. एक 5 मिनिटं शांत रामावली. विठ्ठल जो गनिमी कावा जगभर पोहोचला तो गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. एका बाजूला घेण्याचं सर्व खाली बस. हा गनिमी कावा त्यांच्यापर्यंत जावा, जगापर्यंत तुकाराम महाराजांना दिला. लक्षात ठेवा, बरीच लोक म्हणतात तुकाराम महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध काय आला? तलवार हातामध्ये घेऊन माणसं कापणाऱ्या शिवाजी महाराजाची तुकाराम महाराजांना गरज काय पडली? भजनी पै विक्षेपतेची पै मरण न वजावा शना एक वाया. तुकाराम महाराजाच्या भजनामध्ये विक्षेप येत होता. विक्षेप कोण आणतोय? उच्छेद हा गे मांडला रोकडे विठ्ठला परचक्रानं उच्छेद म्हणलाय. आणि हा उच्छेद जर संपायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर ते पहिल्या जन्म पायी कपाळे
ज्ञानेश्वर माऊली शूर धरीमात वचन चेती तुकोबाराय म्हणतात हा पायकीचा सिद्धांत मी त्यांच्याकरिता प्रतिपादित करतोय जे काया वाचा मनानं शूर आहेत। या शूरांना जर आयुष्याचं खरं सुख उपभोगायचं असेल तर पायकी वाचोनी नवे कधी सुख। पायिक झाल्याशिवाय सुख मिळणार नाही। पायिक तरी का व्हायचंय प्रजांमध्ये दुःख नसरे पीडा। प्रजेतल्या दुःखाचा अंत करायचा असेल तर पायिक व्हावं लागेल। मग पायिकानं काय केलं पाहिजे तरी व्हावे पायिक जीवाचे उदार। पायिकानं जीवावर उदार होऊन आपल्या पायिकी धर्माचं पालन केलं पाहिजे। त्याच्या पाठीमागं त्याचा सकळ त्यांचा भार स्वामी वाये। पण ज्यांना कळत नाही पायकीचे सुख जया नाही ठावे धिक त्यांनी जावे वाया विना। ज्यांना पायकीचं सुखच माहीत नाही अशाचं आयुष्याचं वाया गेलं अशाचा मी धिक्कार करतो। आणि म्हणून ते शेवटच्या चरणामध्ये आजही ज्यांना वाटतं आपण माणूस आहेत अशांना अपार सुखाचा मार्ग सांगतात। पण तो मार्ग जातो एका करारापासून आणि तो करार आहे तुका म्हणे एका क्षणाचा करार। पायिक अपार सुख भोगी। आणि हा अपार सुखाचा भोग जर घ्यायचा असेल तर पायिक व्हावं लागेल। पुनश्च एकदा नरके परिवारानं इथे मला आमंत्रित केलं। शांभाऊ असतील संतोष भाऊ असतील हे सर्व सगळे सोयरे असतील। आज जरी पिता त्यांच्या पाठीमागे देहरूपानं नसेल तरी पित्याचं प्रतीक म्हणून त्याची छाया म्हणून आपण सर्वजण त्या सर्वांना दुःखाच्या क्षणी असेल सुखाच्या क्षणी असेल साथ देताल एवढीच विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विठ्ठल जय जय
इथली भावी माझी आज पंढरीचा वारकरी संता संगे सर्व काळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा नवकवनी काळी अहंकाराचा वारा न लागू राजसा नामा म्हणे तया असावी कल्याण कल्पनेची बाधा नवकवनी काळी मागणे ते एक तुझं प्रती आहे या संताची निर्वीची मजदी तुका म्हणे आता उदार तू होई या संताची निर्वीची मजदी ज्ञानदेव तुकाराम व्यक्तिमत्व एक शून्य पालक सामाजिक कार्याचा ज्यांनी दाखला दिला आणि अध्यात्माचा वसा आणि वारसा ज्यांनी जपला कैलासवासी सोनेबापू उर्फ सोनबा दशरथ नरके यांचा आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रमाच्या या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना ज्यांच्या शब्दवाणीमध्ये खऱ्या अर्थानं इतिहासाचा दाखला देत असताना अंगावरती शहारे आले. बाप काय आहे, बापाची महती काय हे सांगण्याचा प्रयत्न महाराजांनी आपल्या प्रवचनात कीर्तनात या ठिकाणी केलेला आणि या महाराजांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी नरके परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करत असताना या ठिकाणी महाराजांना सन्मानित केलं जातं. मी मान्यवरांचा नामोल्लेख केला की विनंती करतो की आपण या ठिकाणी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे निघोज नगरीचे या ठिकाणी कुरुळी नगरीचे काही मान्यवर मंडळी आलेले. कुरुळी येथील चेअरमन सन्माननीय निवृत्तीशेठ गाडगे विनंती राहील आपण मंचावरती या. त्याचप्रमाणे सरपंच राजूशेठ बदाले, उत्तमराव सोनवणे संचालक, त्याचप्रमाणे रामदासजी मोरे संचालक, साहेबरावजी कड संचालक, दत्ताभाऊ हरगुडे आणि काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष वैभव शेठ यादव यांना विनंती राहील आपण या ठिकाणी महाराजांना सन्मानित करायचं आहे. आपण एकच श्रद्धांजली या ठिकाणी घेणार आहोत. हा एकच आहे काका. आज खरं तर दादा आपल्यात नाहीत, परंतु त्यांची जी संस्काराची शिदोरी आहे ते त्यांचे चिरंजीव श्याम नरके असतील, संतोषजी नरके माझे असतील, कुरुळी नगरीच्या ग्रामपंचायत सदस्या उषाताई बागडे असतील, यांनी जिवंत ठेवण्याचं काम अध्यात्माच्या स्वरूपात केलेलं आहे. या ठिकाणी जितेंद्रजी त्यांना या ठिकाणी चार श्रीपद सन्मान हरगुडे असतील. चला मंचावरती यायचे का चेअरमन काळूरामजी. आज या ठिकाणी गायनाचार्य अनिकेत महाराज बांगर गायनाचार्य आणि अतिशय सुंदर साथ ज्यांनी महाराजांना दिली ते अनिकेत महाराज बांगर यांचा या ठिकाणी सन्मान होतो. या ठिकाणी हनुमंतराव यांचा या ठिकाणी सन्मान त्यांना मंचावरती तुम्ही. या ठिकाणी सुजित अध्यक्षांनाच विनंती करतो त्यांचा सत्कार करा. ऋषिकेशजी भुजबळ विनंती राहील आपण मंचावरती या. या ठिकाणी थोडक्यामध्ये मोजक्या शब्दामध्ये खरं तर आपण श्रद्धांजलीचा परिचय 2 मिनिटात सांगतो. एक तारुण्याच्या अवस्थेमध्ये असताना युवकांना व्यायामाची ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये कर्मचारी असताना सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर चालत येणं, स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, आपल्या शेतामध्ये
कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हणत समितीचे संचालक दत्ता हरगुडे यांना विनंती करतो. बापूंनी सांगितलं की 2च मिनिटात त्यांची श्रद्धांजली घ्या आणि मी त्यांच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी हरिभक्ती पारायण गुरुवर्य संत साहित्याचे गाड्याभ्यासक डॉक्टर गजानन महाराज महवाळ, शिवकीर्तनकार राष्ट्रीय